Okay, and that should be, yeah, that is associated with your social and psychological well-being. So taking care of reproductive health, that means you are socially and psychologically fit. So it is a total well-being of all respect in reproduction, that is physical, emotional, psychological and social. Each and every word from the CBSE is important. Every line must be question form करू शकतो. So physical, emotional, behavioral and social well-being is dependent on your reproductive health. Social, emotional, behavioral and psychological, physical. Physical, emotional, social. Physical, emotional, behavioral and social. So therefore a society with people having जे लोक फिजिकली आणि फंक्शनली, इमोशनली आणि सायकोलॉजिकली त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा प्रॉपर युसेज करतात, दे आर द नॉर्मल इंडिव्हिज्युअल. Okay, normal reproductive organ usage, that means people with normal emotional and behavioral interaction. People with normal reproductive organs and normal emotional and behavioral interaction. Normal behavioral interaction called as a reproductively healthy people. कळतंय का रिप्रोडक्टिव्हली हेल्दी पीपल म्हणजे काय? जे इमोशनली, बिहेवियरली, सायकोलॉजिकली आणि फिजिकली आर टेकिंग केअर ऑफ देअर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आर द नॉर्मल पीपल. ओके, अदरवाईज आपण लगेच दिन काहीतरी पेपरमध्ये वाचत असतो. ऑलराईट, सो हे कसं करणार? सो रिप्रोडक्टिव्ह हेल्थ प्रॉब्लेम्स अँड स्ट्रॅटेजीज. ठीक आहे. Now there is a program which is called as a RCH program. त्याच्यावर तुम्हाला फुल फॉर्म RCH program. RCH is a reproductive and child health care. Reproductive and child health care programs which create awareness among people, about various reproduction related aspects. About various reproduction related aspects. And build reproductively healthy society. Build reproductively healthy society. आता हे सगळं कसं करतात? तर बाय युजिंग वेरियस एजन्सीज. जसं टीव्हीवर ॲडव्हर्टायझिंग येते, देर आर द मीडिया रिलेटेड अवेअरनेस, देर इज अ गव्हर्नमेंट एजन्सीज, देर आर द NGOs, ओके, विच जनरली क्रिएट अवेअरनेस अबाउट दिस पर्टिक्युलर प्रोग्राम. दे इवन क्रिएट, म्हणजे हे शाळा आणि कॉलेजेसमध्ये या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस along with the awareness of STDs. What is STDs? These are the sexually transmitted diseases. म्हणजे शाळा आणि कॉलेजेसमध्ये मुला मुलींना एकत्र घेऊन या सगळ्या गोष्टी समजून सांगणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपण ऑलरेडी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकलेलो आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी सगळी लेव्हल माहिती झालेली आहे. बट देन सेक्शुअली transmitted diseases मध्ये which are the sexually transmitted diseases? AIDS, HIV, gonorrhea,
सो HIV, HBV, सिफिलिस. मॅम HIV हा फक्त व्हायरस आहे ना? व्हायरस, तो ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. म्हणजे हे मी त्या इन्फेक्टिव्ह एजंटचीच नावं सांगते. HBV इज अ हेपॅटायटिस B व्हायरस. Syphilis is a syphilis caused because of this is the name of the infection. Syphilis is caused because of the infective agent. No. Rat. Spirochetes is a group of bacteria आणि त्याच्यातलं example is a treponema. त्याच्यातलं example is a treponema. त्याच्यानंतर जेनाइटल हार्पिस, जेनाइटल रॅट्स. याच्यावर ह्यावेळेस क्वेश्चन होता आणि मागच्या वर्षी पण एवढं शिकवलं होतं, पण फक्त रेकॉर्डिंग नव्हतं. मॅम HBV चा हेपॅटायटिस B व्हायरस. क्लायमॅडोमोनास आणि ह्यावेळेस क्वेश्चन होता Chlamydiasis, basically you say chlamydiasis. मॅम Spirochete, gonorrhea, trichomonasis. काही तुमच्या CBSE प्रमाणे मी नावं सांगते, अजून आपण ह्याच्यात ऍड करू शकतो, पण ऍटलीस्ट एवढे लक्षात ठेवा. याच्यातनं विच आर क्युरेबल अँड विच आर नॉट क्युरेबल. HIV is not curable, HBV is not curable, AIDS not curable. आणि जेनाइटल हर्पिस इज नॉट क्युरेबल. बाकी ऑल आर क्युरेबल. असाच क्वेश्चन होता ह्यावेळेस. विच ऑफ द फॉलोइंग STDs आर नॉट क्युरेबल. ट्युबरक्युलोसिस. TB इज क्युरेबल, पण TB इज नॉट STD. It is a respiratory disease. STD which transfer from the sex organ. मॅम मी वाचलंय मॅम ट्युबरक्युलोसिस STD. कुठे वाचलं दाखव. टेक्स्टबुक मध्ये आपली नाही, टेक्स्ट. ओके. नाही, पण जनरली दॅट डझंट कम अंडर STDs. दॅट इज अ रिस्पिरेटरी इन्फेक्शन. तो कसा पास ऑन झाला पाहिजे? व्हाय रिस्पिरेशनच पास ऑन झाला पाहिजे. ओके, एअर मधनच, बिकॉज इट इज अ एअरबॉर्न. आणि दिस फ्रॉम युअर अनहेल्दी सेक्स ऑर्गन or from your unhealthy sexual habitat. These infection we transfer. Okay. Even HIV and HBV is said to be blood-borne virus. These are blood-borne. Blood-borne म्हणजे काय? ब्लड किंवा ब्लड प्रॉडक्ट मधनं ते पास होतात. सेक्स मधनं किंवा ब्लड अँड ब्लड प्रॉडक्ट मधनं पास होतात. ब्लड डोनेशन्स किंवा ऑर्गन डोनेशन येस, मधून पण पास होतात. म्हणजे ज्या ब्लड मध्ये ज्या ब्लडशी कॉन्टॅक्ट येणाऱ्या सगळ्या गोष्टींमधनं ते ट्रान्सफर होतात. ओके, अँड दॅट लीड्स टू द सो मेनी malfunctioning into the body. Even it leads to the PID. It is a, हे सगळे फुल फॉर्म लक्षात ठेवा. It is a pelvic inflammatory disease. Pelvic inflammatory disease, PID. AIDS आणि HIV सगळे STDs. This is a complication. PID, still birth म्हणजे premature birth, abortions, ectopic pregnancy. Ectopic pregnancy म्हणजे आपण बोललो होतो ectopic pregnancy तो
फिटस फॅलोपियन ट्यूब मध्येच ग्रो व्हायला लागतो, त्याचं इम्प्लांटेशन होत नाही. कारण आम्ही अभ्यास केला की नाही माहित नाही, तुम्हालाच माहिती. सो दॅट इज एक्टोपिक प्रेग्नन्सी. Okay, even it leads to infertility. It leads to cancer of the reproductive tract. आणि म्हणून हे सगळं काही रिप्रोडक्टिव्ह हेल्थ प्रोग्राम मधनं त्याचा अवेअरनेस क्रिएट करणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, बेसिकली टू द चिल्ड्रन ऑफ युअर एज. ओके, दिस STDs you must be aware of. So to avoid STDs, what you have to do? Emotionally and psychologically you should be very very strong. नाहीतर त्याच्यात सायकोलॉजिकल ॲबनॉर्मॅलिटीज असतात. देर इज एक 900 पानांचं पुस्तक आहे, DSM, डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ, DSM. त्याच्यामध्ये ह्या ॲबनॉर्मॅलिटीज असे रिप्रोडक्टिव्ह असोसिएटेड ॲबनॉर्मॅलिटीज, तर त्याला सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे असं प्रूव्ह केलं जातं. ओके, सो व्हॉट यू हॅव टू डू? यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. You have to avoid sexual intercourse with multiple partners. Okay, and all the safety measures associated with the reproductive health. So clear about STD. So these are the STDs. ओके, आणि हे सगळे प्रोग्राम जे आहेत हे आपण ह्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अवेअरनेस किंवा रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ प्रोग्राम मधनं आपण त्याचा अवेअरनेस क्रिएट करतो. नाउ व्हॉट इज अमायनोसेंटेसिस? amniocentesis. Formation of amniotic sac. amniocentesis कशासाठी करतात? ओ सॉरी मॅम, अबॉर्शन साठी करतात ते. मॅम सेक्स चेक करायला. Sex, a fetal sex determination is based on this particular test. बरोबर? सो हे सगळे बर्थ कंट्रोल मेजर पण ह्याच्यातनं आपण अवेअरनेस ह्याचा पण क्रिएट करतो टू कंट्रोल द पॉप्युलेशन. ओके, सहेली इज द बेस्ट नोन कॉन्ट्रासेप्टिव्ह, याच्यावर पण क्वेश्चन आला होता. सहेली इज अ बेस्ट नोन कॉन्ट्रासेप्टिव्ह, oral contraceptive basically in female. So which is the best known contraceptive in female, that is a सहेली. आणि ही सहेली ची डिस्कवरी कुठे झाली याच्यावर पण क्वेश्चन येतो. इट वॉज इन CDRI. सहेली इज अ बेस्ट नोन कॉन्ट्रासेप्टिव्ह आणि इट वॉज डिस्कवर्ड ॲट CDRI. CDRI चा फुल फॉर्म सेंट्रल ड्रग रिसर्च Institute. It is a Central Drug Research Institute. आणि where does it is located? याच्यावर पण क्वेश्चन होता. लखनऊ. तर हे सगळे सेक्स रिलेटेड बर्थ कंट्रोल मेजर्स या सगळ्या गोष्टींवर CDRI पण अवेअरनेस क्रिएट करतं. मॅम पण ओरल पेज मध्ये काय असतं? पण येऊ ते सगळ्या मेथड्स आपण बघूया. ओके, ऑलराइट. नाउ सो पॉप्युलेशन एक्सप्लोजन खूप चाललंय. बाय बिकॉज ऑफ द इम्प्रूव्ड लाईफस्टाईल, इम्प्रूव्ड मेडिकल फॅसिलिटीज अँड ऑल. सो व्हॉट इज द MMR? इट इज अ मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. पॉप्युलेशन एक्सप्लोजनचं वन ऑफ द रिझन इज MMR. It is a maternal mortality rate and infant mortality rate, IMR. Maternal mortality rate and infant mortality rate म्हणजे काय? There is a rapid declining in the death rate. Death of mother म्हणजे आपण हे काय खूप प्राऊडली सांगायला नको, पण दॅट इज वन ऑफ द रिझन. पूर्वी कसं व्हायचं की आता इम्प्रूव्ड मेडिकल फॅसिलिटीजमध्ये नाही तर पूर्वी डिलेव्हरी म्हणजे एक मोठा असा एक ट्रॉमॅटिक इव्हेंटच होता तो, की त्या जेव्हा ती बाई डिलेव्हरीसाठी जायची तेव्हा सगळेजण अगदी प्रार्थना करायचे ॲन्सियंट डेजमध्ये, आपल्या आजी आजोबांच्या पिरियडमध्ये, माझ्या आजी आजोबांच्या, कारण ती बाई परत जिवंत येईल का याची गॅरंटी नसायची. ओके, now the improved medical facilities are there and there is a
MMR, mortality rate of infant and mother has increased, death rate has decreased, आणि म्हणून मग population has exploded. Now there is परत हम दो हमारे दो. ओके, आता हम दो हमारे दो आमच्या वेळचा स्लोगन होता तो. आताच आहे डिंग. इट इज अ डिंग. तुम्ही पेपर वाचता की नाही मला माहित नाही. डबल इन्कम अँड नो किड्स. हजबंड वाईफ छान अर्न करता आणि एन्जॉय करता. सो दॅट इज अ डबल इन्कम अँड नो किड्स. अँड या सगळ्या अवेअरनेस प्रोग्राममुळे, करिअरिस्टिकमुळे आता तर वेगळं चित्र थोड्या काही वर्षांनी, एक मे बी 40-50 वर्षांनी एक वेगळं चित्र दिसेल. ओके, पण आता देर इज अ नीड फॉर कंट्रोलिंग पॉप्युलेशन, बिकॉज आपलं पॉप्युलेशन हे अगदीच फास्ट रेटने वाढतं. So which are the methods to control the population? There are certain methods. Okay, these are called as a, आता कुठल्या कुठल्या मेथड्स, आणि ह्याच्यावर दरवेळेस क्वेश्चन येतो. डबल इन्कम नो किड्स. हे काय पुस्तकातलं नाही आहे, हे तुम्हाला सांगते. सो विच आर द कॉन्ट्रा और विच आर द मेथड्स विच हेल्प टू कंट्रोल द बर्थ. हां, सो आपण ह्याच्यात क्लासिफाय करू. दीज आर द natural methods, natural or you can say a traditional method. Then there is a barrier method. There are IUDs. IUDs are intrauterine devices. मॅम ते ना बोर्ड्स मध्ये इंट्रा आणि इंटर म्हणून मार्क दिले आहेत. हो ना. Intrauterine devices. Then there are oral contraceptives. Oral contraceptives. Injectable. Injectables. Implants and surgical method. Implants and surgical method. These are the methods by which birth control measures can be used. Okay. Now natural methods मध्ये. Okay. Now one by one we'll see all in detail. So now in natural methods. First, natural method मध्ये there is a periodic absenteeism. So periodic absence म्हणजे काय की 10 to 17 days after menstruation. Menstruation झाल्यानंतर 10 to 17 days ला आपण काय म्हणतो? काय होतं ह्या पिरियड मध्ये? या पिरियड मध्ये ते एक 14th डे. हां, 14 डे नंतर म्हणजे जनरली ह्या पिरियड मध्ये ओव्हम डेव्हलप होतो. कुठल्या स्टेज मध्ये? प्रायमरी, सेकंडरी, सेकंडरी या स्टेज मध्ये येतो. राईट. या स्टेज मध्ये द कपल शुड नॉट हॅव सेक्स सो that ovum will not get fertilized. That is a natural method. Okay, so this is 10 to 70s is a fertile period for the female. After menstruation, generally we say 14th day ला तो ovum release होतो, plus minus some days. Okay. ह्या period मध्ये तर जर त्यांनी sexual intercourse avoid केला, so then ovum will not fuse with the sperm. म्हणजे त्या पिरियड मध्ये तो ओव्हम असतोच ना, ऑब्वियसली असतोच. हां. आणि ह्या पिरियड मध्ये जर सेक्शुअल इंटरकोर्स नाही झाला तर ओव्हम विल नॉट फर्टिलाइज. सो दॅट इज द फर्स्ट मेथड. पिरियडिक ॲब्स्टिनन्स. ॲब्स्टिनन्स म्हणजे पिरियडिक ॲब्सेंटिझम. ॲब्स्टिनन्स. दे शुड अवॉइड द कॉइटस इन दिस पिरियड. So the chances of fertilization in this period are very high. So this is called as a fertile period. Okay. So periodic abstinence.
That is a natural method. Okay. The second natural method is withdrawal. Now in this method, before the ejaculation, the male partner withdraws the penis before the ejaculation. Okay. याच्यावर तुम्हाला खूप क्वेश्चन्स येतात, सो आय एम ओपनली डिस्कसिंग ऑल these things as you have this in syllabus. Male partner Withdraws the penis before ejaculation, or it is also called as a coitus interrupts. Withdrawal or coitus interrupts. Okay. The third is a lactational amenorrhea. याच्यावर पण बऱ्यापैकी क्वेश्चन्स येतात. Lactational amenorrhea. Lactational amenorrhea is a absence of menstruation after parturition. Got it? डिलिव्हरी झाल्यानंतर काही फिमेल्सला अप टू 6 months they don't get menstruation. Okay? आणि so again this is considered to be the safer period, where is a natural method for the birth control. Where the याचं सगळ्यांचं बेसिक एम काय आहे सगळ्या मेथडचं, the ovum should not get fused with the sperm. Okay? आणि मग ते आपण कसं करणार का बाय दिस मेथड. द फर्स्ट मेथड इज अ नॅचरल मेथड. सो लॅक्टेशनल ॲमेनोरिया मध्ये या आणि मग ड्युरिंग दिस पिरियड इज कन्सिडर्ड टू बी द सेफ पिरियड अगेन फॉर लॅक्टेशनल म्हणजे काय, जोपर्यंत मदर त्या बेबीला फीड करते लॅक्टेशन तोपर्यंत तिला ते मेन्स्ट्रुएशन येत नाही असं थेरॉटिकली म्हणणं असतं, प्रॅक्टिकली नॉट ऑलवेज पॉसिबल. Failure in this method is quite high. So though it is a natural and without any side effect, पण failure ह्याच्यामध्ये खूप जास्त आहे. So there are the high chances by doing this also the sperm can fuse with the ovum. So failure in this method is a high. Getting it? So you get question again, failure in which method is very high? Right? So this method the failure rate is very high. Now the second method is a barrier method. टीचर पण मग तेव्हा आपण हे शिकलो होतो तेव्हा तुम्ही सांगितलं मेन्स्ट्रुएशन चालू राहतं तेव्हा ब्लिडिंग होतं असं. हो 6 महिने ते चालू राहतं, पण that is not a menstrual cycle ना. That's a bleeding. Menstrual cycle म्हणजे काय, ती 28 days ने रिपीट झालीच पाहिजे. मग तुम्ही 9 महिने जे काही इम्प्युअर ब्लड सगळं साठलेलं आहे ते 6 महिना जवळजवळ रिलीज होत राहतं. आणि आफ्टर दॅट देन देर इज अ लॅक्टेशनल ॲमेनोरिया. ओके. Alright. The second method is a barrier method. Now this is the second method, barrier method. Barrier method सगळ्या मेथडचा एकच एम आहे, ovum and sperm should be prevented from meeting. Okay? So there is a condoms in case of male. Alright? And there is a diaphragm, cervical cap. तुम्ही फिमेल का दिली? Oh, sorry. Okay. And diaphragms, cervical caps are vaults which are the barrier in case of female. Diaphragms, cervical caps and vaults in case of female, which are inserted into the reproductive tract.
Then there are spermicidal. Along with these, there are the spermicidal jellies and foams are even used. Spermicidal jellies and foams are used. फोम Foam like a shaving foam असतं ना, that type of foams are available, which along with this, which are used surely to avoid the pregnancies. So these are along with the barrier methods. Okay, that is the barrier method. याच्यावर तुम्हाला ह्या वर्षीच्या नीटला पण every year NEET is having question on this. ओके, ह्या वर्षीचा नीटचा पण एक क्वेश्चन आहे. टॉपिक झाल्यावर मी तुम्हाला विचारते. Alright, the third method is IUDs. The third method is IUDs, that is the intrauterine devices. Intrauterine devices in case of female only, that is inserted in uterus through vagina. Okay. So the first is a non-medicated device. Non-medicated device मध्ये there is a lips loop. There is a lips loop. मॅम त्याच्यातच आहे ना. हाँ, non-medicated मध्ये काय ते lips loop. These may be inserted by the expert, medical experts. त्यांना नॉन मेडिकेटेड का म्हटलं. हाँ म्हणजे हा एक नॉन मेडिकेटेड आहे, पण बाकीचे जे येतात इंट्रायुटेराइन मध्ये जसं कॉपर टी, ओके, विच हॅज टू बी इन्सर्टेड बाय द मेडिकल एक्सपर्ट. लिप्स लूप अ नॉर्मल फीमेल कॅन अप्लाय बाय हरसेल्फ. ओके, कॉपर रिलीजिंग, सो दिस इज कॉल्ड एज अ कॉपर रिलीजिंग IUDs. Copper releasing IUDs. त्याच्यामध्ये कॉपर टी, देन कॉपर 7, कॉपर टी, कॉपर 7 and multi load. Yes, 375 are the कॉपर रिलीजिंग IUDs. आता कॉपर काय करतो? कॉपर इज स्पर्मिसाइडल, ओके, अँड दॅट किल्स द स्पर्म. Then there is a hormone releasing IUDs. Third is a hormone releasing IUDs. याच्यातलंच ना. हाँ, third method is a hormone releasing IUDs. That keeps on releasing hormone, that is a progestat and LNG-20. Progestat and LNG-20. काय म्हणते हॉर्मोन? हार्मोन रिलीजिंग IUD. त्या हार्मोनमुळे pregnancies are avoided. Copper ions काय करता? It is a spermicidal, suppresses the sperm motility. याच्यावर पण क्वेश्चन येतात. What is the role of copper in IUDs? So it suppresses the sperm motility and fertilizing capacity of the sperm. स्पर्म मोटिलिटी. हाँ. Hormone releasing IUDs. It is not suitable for implantation. It is unsuitable for implantation. Hormone releasing implantation ला avoid करता and cervix is hostile to sperms. Hostile म्हणजे हॉस्टाईल म्हणजे किल करतो. kill करतं. Hostile for sperms. So that is best suitable for the females. Okay. त्याच्यानंतर oral contraceptives. Oral contraceptives
मध्ये अ नॉन स्टेरॉइडल composition that is a Saheli. Oral contraceptive which is non-steroidal and once a week. It is a weak estrogenic and potent anti-estrogenic. म्हणजे काय इस्ट्रोजन काय करतं? नाही. प्रेग्नन्सी हार्मोन इज Progesterone. प्रोजेस्टेरॉन. मग इस्ट्रोजन काय करतं? ओवम रिलीज करायला मदत करतं. ओके. आणि ही जी सहेली आहे दॅट इज कॉझिंग असिंक्रोनी इन द युटेरस फॉर इम्प्लांटेशन. जे सिंक्रोनायझेशन इव्हेंट होतात स्पर्म फ्युजेस, मग ब्लास्टुला, मोरुला, जे काही आहे गॅस्ट्रुला, सो त्याच्यामध्ये तो इव्हेंटमध्ये असिंक्रोनी आणतो. ते रिदमिक इव्हेंट सहेली होऊ देत नाही. मॅम पण मग ह्याच्याने बॉडी सायकल डिस्टर्ब होतं. बॉडी सायकल नाही डिस्टर्ब होत. मेन्स्ट्रुअल सायकल डझंट गेट डिस्टर्ब. मॅम पण अननोइंगली वी आर हे करतो ना आपण. अल्टिमेटली सी इट्स अ हार्मोन कंटेनिंग टॅबलेट्स, पिल्स. त्याला पिल्स म्हणतात जनरली. त्याच्यामुळे हार्मोनल लेवल डिस्टर्ब होते, पण त्यातल्या त्यात सहेलीचे साईड इफेक्ट्स थोडे कमी असतात. पण स्टील देर आर द साईड इफेक्ट. सम फिमेल्स गेट नॉशियाटिक, व्होमिटिंग, कारण सगळा तो हार्मोनल लेवल बॉडीतला इम्बॅलन्सिंग होतो. बट स्टील दॅट इज अ बेस्ट नोन कॉन्ट्रासेप्टिव्ह. पण तुम्ही सहेलीचं डिस्क्रिप्शन काय दिलं? It is weak estrogenic and potent anti-estrogenic. इस्ट्रोजेनिक. हाँ. And potent anti-estrogenic. Supposing a certain female who becomes a victim of rape. Rape cases मध्ये there are the chances that female may remain pregnant. So immediately within 72 hours, if that female is given a tablet of progesterone estrogen combination, that is again an emergency pill, so the unwanted pregnancy in that victim female could be avoided. Getting it? So write it down that also. Progesterone estrogen combination or IUDs within 72 hours of coitus. मॅम पण ते रिस्की असतं. रिस्कीच आहे. Within 72 hours of coitus found to be effective as emergency contraceptive. Found to be effective as emergency contraceptive. To avoid the possible pregnancy in rape cases. मॅम इमर्जन्सीच्या पुढे काय? Emergency contraceptives. Contraceptives, that means to avoid the pregnancy. Even injectable, same progesterone estrogen चे injectables or implants which are kept under the skin that keep on releasing the hormone which avoid the pregnancies. Okay, so are the implants. Then there are the surgical methods, as in vasectomy in case of male, and surgical method is a sure shot method. Thus a failure rate is high in the first method, thus a failure rate is negligible in this surgical method. Okay, so vasectomy in case of male, surgical method is also called as the sterilization method. Okay, and tubectomy in case of female. Tubectomy in case of female.
व्हॅक्झेक्टोमी आणि ट्युबेक्टोमीचे तुम्ही चित्र CBSE च्या टेक्स्ट बुक मध्ये बघा. मेल इट इज व्हॅक्झेक्टोमी अँड फिमेल इट इज पेज नंबर ट्युबेक्टोमी. पेज नंबर 62. काहीच नाही. हां, back side. आणि हे बघा. ओके. मग त्यांना नायलॉन लावतात का नंतर? हो, सर्जिकल थ्रेड येतो तो, दॅट इज टाईड सो दॅट तिथून स्पर्मचं पॅसेज होणार नाही. स्पर्म कुठे तयार होतात? स्पर्म कुठे तयार होतात? टेस्टी सेमिनिफेरस ट्युब्यूल्स. मॅम ट्युबेक्टॉमीमध्ये आता ट्युबेक्टॉमीमध्ये पिरियड्स येत नाही का? येतात ना मग. कसं काय येते? हां. अरे ते फक्त ओव्हम जरी फर्टिलाइज झाला ना त्या अँप्युला रिजन मध्ये तर तो इम्प्लांट नाही होणार. पिरियडचा त्याचं काय हार्मोन तर आहेच ना. मॅम पण आपण फॅलोपियन ट्यूब डायरेक्ट कट केले. हां, हां, मॅम. फॅलोपियन ट्यूब कट करून ते टाय करतात परत. अच्छा, ओके. म्हणजे अँप्युलर रिजन सर्व आहे का? हां, म्हणजे तो फक्त तेवढा रिजन मला अँप्युला रिजन. आता ही फॅलोपियन इथून कट केली, इथे हिला नॉट बांधला आणि इथे हिला पण नॉट बांधला आणि ते टाय परत जोडून देतात. नॉट बांधला म्हणजे काय? ओव्हम जरी ह्या रिजन मध्ये फर्टिलाइज झाला तर तो इम्प्लांटेशन साठी पुढे जाणारच नाही ना. कारण तिथे बॅरियर आहे. तिथे बॅरियर आहे. तिथे सर्जिकली आपण ते हे केले, बंद केलंय तिथला पाथ. हा, म्हणजे स्पर्म जाऊ शकतात ना. स्पर्म विल गो फ्रॉम युटेरस, पण स्पर्म फ्युजन कुठे होणार आहे? फॅलोपियन ट्यूब मध्ये होतंय ना. तो रिजन सेल केलेला आहे. मॅम पण जर का फर्टिलायझेशन झालं पण मग नाही जाणार पुढे तर मग काय करणार? मग तो डिसइंटिग्रेट होऊन जाईल. डिसइंटिग्रेट होईल आणि इट विल बी रिमूव्ड फ्रॉम द मेन्स्ट्रुएशन. ओके. So that is a surgical method. Okay. So a suitable contraceptive या सगळ्यांचं. आता क्वेश्चन हा होता विच इज अ हार्मोन रिलीजिंग IUDs. ह्या नीट मध्ये क्वेश्चन होता विच इज अ हार्मोन रिलीजिंग IUDs. पण नाही जमलं आम्हाला, तरी नाही जमलं. एवढे म्हणजे कुठले सोपे प्रश्न विचारायचे अजून? मॅम हे असं LNG-20 काय? त्याचं काय फुल फॉर्म असेल? दॅट इज अ ट्रेड नेम. जसं आपल्या मेडिसिनच्या ट्रेड नेमने आपण विकतो ना, अनासिन, क्रोसिन, तसं त्याचं ट्रेड नेम येते. ते दॅट रिलीजेस हार्मोन, म्हणून हार्मोन रिलीजिंग IUDs. ठीक आहे. त्याच्यानंतर MTP, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. आपण म्हणतो ना अबॉर्शन केलं, सो दॅट इज अ MTP. So that is a voluntary termination of pregnancy. Medical termination of pregnancy, which is voluntary. Pregnancy आहे हे कळलं within a week after the menstruation cycle. So then certain people they go for this MTP, medical termination of pregnancy. That is legalized. And that is relatively safe during the first trimester. 12 वीक पर्यंत that is safe. 12 वीक नंतर इट इज रिस्की. 5 months. येस. 12 म्हणजे 3 महिने ना. 5 कसे झाले? नाही, 12 वीक नंतर अलाउडच नाही MTP. इट इज तो फिटस या डेव्हलप व्हायला लागतो ना, आणि मग इट इज डॅमेजिंग टू मदर ॲज वेल. मदरची पण हेल्थ रिस्की. सो इट इज लिगली त्याला अलाउड नाही आहे परमिशन, कारण त्याच्यामध्ये जान यायला लागते तेव्हा. सो दॅट इज जस्ट ॲज अ किलिंग अ बेबी. सगळं जेंडर तर इमिजिएटली आफ्टर फर्टिलायझेशन डिसाइड होतं. ओके. आता सम पीपल और सम कपल दे आर नॉट एबल टू कन्सीव नॅचरली. सो इन दॅट सर्टन मेथड्स आर अप्लाइड सो दॅट दे कॅन. हा टॉपिक आता मी कंप्लीट करते. ओके. So that is called as a assisted reproductive technologies, ART. Some people who are not able to conceive naturally, they are using ART techniques. That is a assisted reproductive techniques. Assisted reproductive technique or technologies.
त्याच्यातला फर्स्ट इज अ IVF. इन विट्रो फर्टिलायझेशन. सगळ्यांचे फुल फॉर्म महत्वाचे इथे. इन विट्रो फर्टिलायझेशन IVF. दॅट इज अ टेस्ट ट्यूब बेबी. विट्रो मध्ये In vitro, plate मध्ये a sperm and the egg has fused and that is allowed to grow till 8 blastomer. Till 8 blastomer and then it is transferred to fallopian tube. आणि ते कशाने ट्रान्सफर करते? इंजेक्शन? हो हो, त्यांचे सगळे स्पेशल इन्स्ट्रुमेंट्स असतात. ट्रान्सपोर्टेड इनटू द fallopian tube. तेव्हा सेक्स डिटर्मिनेशन होतं, लगेच होतं, कारण एक हाफ आहे ना, एक्स आणि वाय कुठला फ्यूज झाला, नाही, सेक्स पण ॲज आपल्याला डिटरमिनंट आपल्याला नाही कळत. फॉलोड बाय एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्निक ET. सो हे सगळं जे आहे ते ET, एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्निक, पॉप्युलरली नोन ॲज अ टेस्ट ट्यूब बेबी. मॅम करण जोहरला आणि तो तुषार कपूर त्यांना मुलं झाले पण त्यांनी लग्न नव्हतं केलं. डोनेट केले. हां, सरोगेटेड, सरोगसी. ओके, हे झालं ट्रान्सफर टू फॅलोपियन ट्यूब or then it is a zygote. Zygote intrafallopian transfer, that is called as a zygote. Zygote intrafallopian transfer. जेव्हा 8 ब्लास्टोमर असेल तेव्हा झिफ्ट, तेव्हा फॅलोपियन ट्यूब मध्ये ट्रान्सफर करायचं. तो झायगोट तयार झाला which is of 8 ब्लास्टोमर. आता तुम्हाला माहिती काय ब्लास्टोमर्स, 8 व 16 व 32 and all. So 8 ब्लास्टोमर जर ट्रान्सफर केला तर that is a ZIFT, zygote intrafallopian transfer. and more than 8 असेल तर then it is a intrauterine transfer. मग डायरेक्ट युटेरस मध्ये इम्प्लांटेशन साठी ट्रान्सफर करायचं. So then more than 8 it is a intrauterine transfer. Then there is a gift. जसं झिफ्ट आहे तसं गिफ्ट. गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. म्हणजे नुसतंच गॅमेट ट्रान्सफर. फक्त गॅमेट ट्रान्सफर करायचा. सपोजिंग husband is having the sperm count but the sperms are less motile, but less number of sperm count is there, so that sperm is removed and directly transferred into the fallopian tube. Okay, so that ovum and sperm could fuse, so that is a gift which is called as a gift. Okay, पण मग आपण त्याचं गॅमेट आर्टिफिशियली का ट्रान्सफर करतात? काउंट कमी असेल, काउंट कमी आहे, मोटिलिटी कमी आहे, तर त्याला युटेरस एवढं सगळं बॅरियर क्रॉस करून त्या फॅलोपियन ट्यूब मध्ये पोहोचायला तर तेवढा पोर्टेंट नसेल तर मग गिफ्ट. जर तो स्पर्म एवढा पोर्टेंट नसेल आणि त्याचा बेबी झाला तर बेबीला प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्याच्यातलं बाकीचं सगळं ते चेक करतात ना, स्पर्म्स अनालाइज करतात सगळं. जर ते सगळं नॉर्मल असेल तर मग देन दिस ऑर एल्स डायरेक्टली ICSI. याच्यातले खूप सारे फुल फॉर्म येतात. ICSI नाही, ICSI. येस, इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन. म्हणजे आता तो फॅलोपियन ट्यूब मध्ये स्वतः जाऊन फ्यूज होणार एवढी पण त्याची कपॅसिटी नसेल तर डायरेक्टली त्या ओव्हम मध्ये तो स्पर्म इंजेक्शनने इंट्रोड्यूस करतात. गॉट इट? दॅट इज अ इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन. इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन म्हणजे ते डायरेक्ट डायरेक्टली त्या ओव्हम मध्ये इंजेक्ट करते.
इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. आता हे पण नसेल तर देन देर इज अ आर्टिफिशियल इन्सिमिनेशन. समटाइम्स देर इज अ आर्टिफिशियल इन्सिमिनेशन म्हणजे सिमेन फ्रॉम हजबंड और हेल्दी डोनर इज आर्टिफिशियली इंट्रोड्यूस्ड इनटू द वजाइना. इंट्रायुटेराइन इंसिमिनेशन और आर्टिफिशियल इंसिमिनेशन. कळलं हे सगळे टेक्निक्स. त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स येतात आणि ऑल दिस हॅज बीन असिस्टेड विथ द मेडिकल एक्सपर्ट्स. हायली स्किल्ड प्रोफेशनल्स ओनली कुड डू ऑल दिस थिंग्स. ठीक आहे, बंद कर.